ಹೌದ್ರಿ ಬರೀ ಕಡೆ ಉಂಟಾಯಿ ನನಗರೆ ಚಡ್ಡಿ ಸಾಕ ಹೊಲಿದ ಬ್ಯಾಸ್ ಮತ್ ನನಗರೆ ಇದೆ ಒಂದ್ ಚಡ್ಡಿ ತರಕ ನಿಮ್ಗೆ ಆಗವಲ್ತ್ ನಿಮಗ ಅದ ದಿವಸ ಇಟ್ಟು ಹೊಲಿದ ಚಡ್ಡಿ ಅದ ಈಗ जरा फाटले नव्हते ಜರ ಜರ ಅದ एवढं जाय नव्ह फाटले भाड्याकडे ಹೋಗಿ ಬಾಡಿಸ್ಮೋರಿ 4 ತಿಂಗಳ ಬಾಡಿಗೆ ತಂದಿಲ್ಲ ಹೋಗಿಸ್ಮೋರಿ ಹೋರಿ ಅದನ್ನ अगं तू काय भाडं देत नाही देव नुसतं तेच सांगते दर महिन्याला जाते पुढच्या महिन्यात देतो ಈಗ ಎಟ್ಟದ್ರು ಹೋಗಿಸ್ಮೋರಿ ಹೋಗಿ ಬಾಡಿಗೆ ಅದನ್ನ ಈಗ ನೋಡಿ देत नाही देव असं बसून टाकते नुसतं देव बसलेलाच असते देव घरात ನಂಗೇನ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ನಾ ಏನ್ ಹೊಲ್ಯಾನ ಚಡ್ಡಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ನಿಮ್ಗೆ ನೀನು ಬರೀ ಸಾಸಾಕ ಗೊತ್ಕೊಂಡು ಯಾಕೆ जरा आहे का ते ಏನ್ ಜರ ದಿವಸ ಜರ ನಾಕತ್ಲೆ ಇದೆ शिव किती जरा फाटले ते ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಅದೇ ನಂಗೆ ನೀವು ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ಹೋಗಿ ಸಿಂಪಲ್ ರೊಕ್ಕ ತರೋ ಹೋರಿ ದಿವಸ ಎಟ್ ಹೊಲ್ಕೊಳ್ಳಿ ಹಂಗ ಚಡ್ಡಿನ ಇದ್ದಾನೆ अगं देव देत नाही का देव ದೇತಿಂದ್ರೆ ಏನಿದೆ ಮನಿ ಬಾಡಿ ಕೊಟ್ಟಿವು 4 ತಿಂಗಳತ್ ಈಗ ಹೋಗಿದ್ನ ತೊಂಬರ ಹೋರ್ ಪೈಲ ಈಗ ಮನಿ ಬಿಡಿಸೋರ್ ಅದನ್ನ ಹೋಗಿಸಿದ अगं ते उठत नाही देव जागेवर नुसता बसूनच टाकलेला असते देव ಎಬ್ಬಿಸ್ ಹೊರಗೆ ಹಾಕ್ರಿ ಅವ್ನ ಭಾಂಡೆ ತಗಸಿಂದ ನನಗೇನು ಹೇಳ್ಬೇಡ ಸರ ಹೋಗಿಸಿಂದ ಬಾಡಿಗೆ ಇಸ್ಕೊಂಬರೋರು 4 ತಿಂಗಳು ಒಮ್ಮೆಗಿಸಿಂದ ಬಾಡಿಗೆ ತಗೋಸೋಟ್ ಮನಿಗೆ ಬರ್ಬೇಡ್ರಿ ಈಗ ಹಾತ್ ನಿಮ್ನ ಈಗ ಹೋರಿ देत नाही देव ते ಕೊಡ್ತಾನೆ ಹೋರಿ 2 ಸಲ ನಾವು ಹೇಳ್ಕೊತ್ಕೊಂಡದ ಏನದ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ನಮ್ಗೆ ಎದಾಗ ರೊಕ್ಕ ಹತ್ತಾವಲ್ಲ ಇಲ್ಲಿ मग त्याला काय बाहेर काढू का काय ಹಾ आता ಎಬ್ಬಿಸ್ ಹೊರಗೆ ಹಾಕೋ ಹೋರಿ ಅವ್ನು पैसे मग देव नाही ನಮ್ಗೆ ರೊಕ್ಕ ಬೇಕು ಎದಕ್ಕೂ ರೊಕ್ಕ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಈ ಚಡಿದ್ರಾಕ ನಿಮ್ಗೆ ರೊಕ್ಕಿಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಮನೆ ಸಂಜೆ ನಮ್ಗಿಲ್ಲ ಬಾಡಿಗೆ ಪುಕ್ಕಟ ಕೊಡ್ದಾಗ ಏನಂಗೆ ಏನೇನೆ ठीक आहे जातो की ते शिव बघा ನೀವು ₹90 ಬಾಡಿಗೆ अरे मुन्ना हे अरे 4 महिने झाला मला तू भाडे देऊन झाला नाही भाडं कवा देणार आहे तू हा अरे असं का बसलाय बोल की रे काय तर ए तुला सांगितलं की नाही पुढच्या महिन्यात देतो लय दंगा करू नकोस तुला देतीचा त्रास होईल देणार म्हणजे देणार भाडं अरे मुन्ना भुसनाळच्या अरे तू मला कसं काय मी मला काय रे हे ज्याला दाबात बसून आमच्या घरात बसून मला मला सांगायला तू तुला सांगलं भाडे घेतल्याशिवाय मी जाणार नाही सांगलं तुला एक काम कर तू मला भाडं पण देऊ नकोस काय नको बाबा तू जा इथं जात ती बायको मरता वरडायला लागला माझी ते भाडं पण आता नकोच मला तू जा ते असं बसून बोलतोस मरता असं डोळं वर करून हे बघ जोपर्यंत मी तुझं 4 महिन्याचं भाडं देत नाही तोपर्यंत मी घरातनं जात नाही देणार म्हणजे देणार काय दाबात मलाच बोलायला शिरतो उठ 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 रे चल उठ तू जा रे बाहेर चल माझ्या घरातून मलाच म्हणालायस तू उठ तू उठ उठ म्हणून सांगायला नाही रे अरे वळडू नकोस रे वळडू नकोस तिथं लोक आहे तिथं लोक जाईल म्हणून सांगायला तू काय तर हालत नाही मरता बसून टाकतोस तू उठ मग घरात नको तू तू भाडं देऊ नको. बाबा तुला भाडे दिल्याशिवाय मी जाणार नाही अरे तू उठ की तू अरे उठ म्हणून सांगायला ना चल मी उठत नाही अरे उठ म्हणून सांगायला अरे उठ म्हणून सांगायला तुला चल काय बोंब लागला शिर तू अरे तुला मी सांगायला मलाच बोंब लागला शिर तू उठ म्हणून सांगायला तुला जाणार नाही तू भाडं देऊ नको म्हणून सांगायला थांब बाबा हे थांब बाहेर थांब मी अरे कुठे चांगलं अरे कुठे म्हणून सांगायला अरे आमच्या घरात मला काय डोसं फिरवलं गेलं अरे आमच्या घरात ना अरे आम्हाला इथं हे करायचं काय मला पैसा मारलास काय तू अरे तुला काय भाडं नाही मला काय डोसं फिरवलं रे मलाच घरात ना बाहेर काढायला की अरे तू काय असंच बसून टाकतोस मरता कवा येईल तेव्हा मी बघतोय असंच बसलेला असतोस तू अरे तू हागाला मुताला काय उडतोस का नाही रे काय तसंच बसलेला असतोस तू तिथं दाबात मला सांगायलायस मी तुला एक सांगतो ऐक तू मला भाडं देऊ नकोस जा म्हणून सांगालो तुला मी तू भाडं नकोस रे मला सगळं तुला हे भांडी भिंडी सगळं दिलंय सगळं त्याचं पण भाडं देणार आलायस तू याचं अरे मग कायच नको म्हणाले तू जा बाबा इथनं जा बाबा जा दुसऱ्याला देतो मी भाडं नाही कुणाचं पण पैसे बुडवायचं किती मला तुझं भाडं दिल्याशिवाय मी इथनं जाणार नाही आणि इथनं हलणार पण नाही अब मुन्ना मी सांगवल्या
मी कुठल्या पाच ऐकत नाही, लक्षात ठेव. आता चिडलोय मी, लई सांगालोय तुला. अरे मग आईचं तर ऐकत असशील. अरे त्या आईचा राहून दे ना तर बाबाच राहून दे. तू पहिला घर सोड म्हणून सांगालोय मी तुला. अरे तुझ्या आईला मी गोड मध्ये बोलायला लागलीस, माझा बीपी चढवायला लागलीस रे तू. हा तिथं बसूनच मला बोलायला लागलीस घरात, आमच्याच घरात बसून. हे बघ, गोड ले खाऊ नकोस, नाही तुला डायबिटीज होईल. आणि एवढं ताप करून काही घ्यायला लागलायस. 4 महिन्याचं भाडं आहे, देतोय की पुढच्या महिन्यात, पण देणार, आणि त्याशिवाय मी जाणार नाही. तिच्या माईला कसलं हळूहळू बोलते, तोंडात हे नसल्यावाने. अरे आता ह्याला उचलून घेऊन जात थांब तू. बायको मरता. अरे अरे दंगा करू नकोस की रे, लोक गोळा होत्यात. अरे तुला ऐक रे, ते भाडं आहे की नाही आणल्याशिवाय काय मला घरात घेणार नाही म्हणून सांगितलं, नाहीतर मी जातो घरात ना बाहेर, माहेरला जातो म्हणून सांगितलं. अरे ऐक रे, बायको जायला नको रे, मला भाडं दे, मी जातो. तू तर जा रे बाहेर. अरे एक तर काम कर, तुम्ही भाडं तर दे, तर बाहेर तर जा रे बाबा. कशाला टेन्शन झालीस तू? मी तेच सांगाल तुला बाहेर. अरे तू कशाला रे बाबा, जवळ आल्यावर पण वाढा लागलायस, लोक गोळा होतात रे बाबा. चांगलं आहे की, उठ रे बाबा. बघ, तुझं आणि माझं प्रॉब्लेम एकच आहे. अरे मी काय सांगू ऐक रे. अरे जवळ येत नाही बाबा, इथं थांबतो. बघ, तुझा आणि माझा प्रॉब्लेम एकच आहे. माईला ह्यो असं ऐकणार नाही, आता उचलून घेऊन या मायला काय अवघड आणणार रे बाबा. यो थांबतो, आता पोलिसाला फोन लावतो, थांब तुला मी. हे बघ, तू कुणाला पण फोन लाव, एक ऐकून घे. मायाकडनं तू ₹1,00,000 घेतलायस आणि मला जागा दे तू म्हटलायस, पण मला एवढी खोली दिलायस आणि भाडं मागा यायला लागलीस. हा अरे मी कवा घेतले रुपये ₹1,00,000? हा अरे तेच तर आहे ट्रिक. हा अरे म्हणजे पोलिसाला बोललो तर मलाच तू अडकवलायस. अरे माझं घर. हा अरे काय लावलायस रे माझा तू? अरे तू कसलं काय गाठ पडलास रे? तिच्या मायला इथं बसतायस मर्दा, दिवसभर कवा येईल तेव्हा असंच बसलेला असतोस. हगाला मुताला जातोस की नाही हे पण माहित नाही. अरे ते काय मर्दा, सगळं बघ, पसारा बिसारा सगळं वाट लावून ठेवलंय सगळं हे. अरे तो वट, चाल वट तू, उठ पण चाल. अरे उठ पण चाल. ते कुठं ते विचारावं की जाहीर माणसाला येतो. एक मिनिट, एक मिनिट. या माणसाला कुठं बघितलंय? या माणसाला, या माणूस माणसाला, हा. हा माणसाला अहो 4 महिने झालं हे माणूस भाडं देणार झाले. काय डोसं माझं उठवलंय ना. तुम्हाला कशाला पाहिजे हे माणूस? काय काय सांगालाय? काय सांगालाय? कुठं आहे? 5 महिने झाले या माणसाला हुडकालोय मी. 5 महिने झालं. हुडकायला म्हणजे काय केलं हे ना? अहो आम्ही मेंटल हॉस्पिटल मधून आलेलो आहे. 5 महिने झाले त्या हॉस्पिटल मध्ये पळून गेलाय, त्याला हुडकालोय मी. मेंटल काय ते मग? हाय इथं जा बघा, चला या. 5 महिने झाले हुडकालो पण लावलाय तसं. अहो इथं बसला बघा इथं. चला जावा लवकर हिंदू आमच्या घरातनं. कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? हो अहो असे पेशंट नाही, पेशंट असंच असतात. हे पेशंट असं असतात. उचला उचला त्याच्या मायला ते. त्या मायला. अहो शांत कसं बसणार हे? अरे 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 काढ की रे, काय लावलायस? काढ की. बसन झाले. घेऊन जाऊ लवकर घेऊन जाऊ त्याला. 4 महिने झाला भाडे दिलं नाही. घेऊन जाऊ. अहो अहो तुम्ही लय भारी काम केला. 5 महिने झाले आणि या पेशंटला हुडकालतो. तुम्ही 4 महिने ठेवून लय भारी काम केला. हो बरोबर आहे. घरात गेलो ना, माझी बायको आता जाळ काढते. 4 महिन्याचं भाडं दिलं नाही. आता जाऊन सांगतो की मी पण मेंटल होतं म्हणून.
तू जवळ असल्यास मी पहिला हे बघ, तुझं 4 महिन्याचं भाडं मी देणारच. चल घे घे याला चल आता ते माईला ह्यो भाडं देणारच म्हणते की रे, एवढं मेंटल आहे, खरं पैसे देणारच म्हणते. वा रे तुला मांडलो भावा, पैसे देणार म्हणते बघ, काय पण असून दे.